बॅक टू अवर चॅनल DC जनता. आपण आता नवीन टॉपिक बघणार आहे ज्याच्याबद्दल सर्वांनाच भीती वाटते, ते म्हणजे कोण? मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. दॅट इज अ शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला MBI सुद्धा म्हणतो. आता लक्षात घ्या, लास्ट सेशन मध्ये किंवा लास्ट आपण टॉपिक मध्ये बघितलंय की मेंडलचा एक्सपेरिमेंट कसा झाला होता, मेंडलनी कशावरती एक्सपेरिमेंट केला होता, मेंडलनी जीनला काय टर्म संबोधित केलं होतं, बरोबर आहे. So now we are going to see what is meant by molecular basis of inheritance. First of all, you all know that all the living organism is made up from what? Cells. काय? सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनतायत? सेल्स पासून. So what is the cell? Cell is what? A structural and functional unit of ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. आता ह्या टॉपिकची सर्वांनाच भीती वाटते. सर आम्हाला डीएनए कळत नाही, डीएनए कसा जातो, व्हॉट इज द जीन, व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन, व्हॉट इज द ट्रान्सडक्शन, व्हॉट इज द ट्रान्सलेशन. बरोबर आहे. बाळांनो रिलॅक्स राहा, व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्टार्ट पासून जिथे जिथे नाही समजलं तिथे त्याला बॅक करा, पॉज करा आणि परत परत त्याला नाही का रिवाइज करा. तुम्हाला हा टॉपिक एकदम चिल्लर होणार आहे, लक्षात घ्या. तर सेल, आता एखादा सेल जर आपण बघितला तर सेल जर युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक असतो, हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज युकॅरियोटिक? युकॅरियोटिक सेल्स मीन्स व्हॉट? देयर इज हॅव व्हॉट अ ट्रू न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियस मध्ये असतो जेनेटिक मटेरियल, बरोबर आहे. आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे कोण? बॅक्टेरियल सेल्स. ओके, दॅट ऑल आर द कम्स इन द किंगडम मोनेरा. कशामध्ये येतं? किंगडम मोनेरा. पण याच्यामध्ये नाही का न्यूक्लियसच नाहीये. कोण आहे? फक्त सायटोप्लाझम. म्हणून याला प्रोकॅरियोटिक म्हणतो. काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोटिक सेल. आता लक्षात द्या, प्रो या शब्दाचा अर्थ होतो प्रिमिटिव्ह, कॅरियो या शब्दाचा अर्थ होतो न्यूक्लियस. बाळांनो जिथे जिथे कॅरिओ शब्द लागेल त्याचा अर्थ काय होतो? न्यूक्लियस. हा कुठला आहे सांगा मला? यू कॅरियोटिक सेल. यू म्हणजे काय? विकसित और डेव्हलप्ड. कॅरिओ मीन्स व्हॉट? न्यूक्लियस. बरोबर आहे. आता यू हा शब्द जिथे जिथे लागलाय त्याचा अर्थ काय होतो? बोला. त्याचा अर्थ काय होतो? विकसित असलेला. प्रो म्हणजे काय? प्रिमिटिव्ह. आता लक्षात घ्या, यू हा शब्द तुमचा लॅटिन वर्ड मधून आलेला आहे, ग्रीक स्टँड लॅटिन वर्ड, दॅट इज यू स्टँड फॉर व्हॉट? डेव्हलप किंवा न्यू काहीतरी. आता मला एक सांगा, याच्यात प्रॉपर न्यूक्लियस आहे, जेनेटिक मटेरियल प्रॉपर न्यूक्लियसच्या मध्ये आहे, पण इकडे जर बघितला तर हे तुमचा सायटोप्लाझम झालाय, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे तो फ्लोट फॉर्म मध्ये आहे. इथे यू शब्द जिथे ते लागतो त्याचा अर्थ होतो विकसित. जसं की लक्षात घ्या, विकसित देशाचा कॉन्टिनेंट खंड कुठला आहे? युरोप. कुठला आहे? युरोप. सो यू हा शब्द जिथे लागेल त्याचा अर्थ काय होतो? विकसित असलेला. आर्किमिडीज माहिती असेल तुम्हाला, टब भरलेला होता, त्यात झोपला, झोपल्याच्या नंतर पाणी बाहेर सांडलं, त्याच्यावरनं त्यांनी काय डिस्क्राईब केलं? बाबा माझ्या आकारा एवढं, माझ्या वस्तुमाना एवढं जे लिक्विड आहे ते बाहेर पडलं, आणि तो एक वर्ड म्हणत बाहेर पळाला. काय? युरेका. 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 काय म्हटला? युरेका. युरेका म्हणजे काय? नवीन काहीतरी मला सापडलंय. कळालं का? तर ठीक आहे, हे तर आपल्याला एका सायंटिफिकली आपण बघतोय तिथे, परंतु आपल्याला मेनली काय बघायचंय? तर न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण आहे सांगा बरं बाळांनो? हा जेनेटिक मटेरियल. आता हा सुद्धा जेनेटिक मटेरियल झाला. आणि जेनेटिक मटेरियल कोण असतं सांगा युकॅरियोटिक मध्ये? डीऑक्सी रायबोस न्यूक्लिक ऍसिड. काय? DNA. कोण असतो तुमचा? डीएनए. आणि हा कशामध्ये आहे तुमचा? सायटोप्लाझम मध्ये फ्लोट आहे, त्याच्यामुळे कसं आहे? प्रोकॅरियोटिक आहे. गावामध्ये सुद्धा लोक राहतात, सिटीमध्ये सुद्धा लोक राहतात, पण सिटीमध्ये त्यांना एंटरटेनमेंटसाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत. म्हणजे वीकेंड आला बाबा, संडे, चला ठीक आहे आज सुट्टी आहे, चला कुठे जायचं? मूवीला जायचंय. डॉमिनोज जाओगे, पिझ्झा हट जाओगे, ओके देन व्हॉट CCD जाओगे. बट इथे काय नाही,
शेतामध्ये गेलं तिथं डब्बा खाऊन आलं, झाली पार्टी. कळालं का? म्हणजेच काय, याच्यामध्ये काय असतं, तुमचा मायटोकॉन्ड्रिया असतो, गॉल्गी बॉडी असतं, असे वेगवेगळे नाही का सबसेल पार्टिकल्स असतात. पण याच्यामध्ये असतं का? नाही. म्हणून हा प्रिमिटिव्ह. म्हणून याच्या जेनेटिक मटेरियलला आपण न्यूक्लियस न म्हणता आपण काय म्हणतो? न्यूक्लिओइड. काय म्हणतो आपण? न्यूक्लिओइड. ओआयडी सफिक्स जिथे जिथे लागतो त्याचा अर्थ होतो त्याच्या सारखा पण तेवढा विकसित नाही. लक्षात घ्या, ओआयडी सफिक्स जिथे जिथे लागतो त्याचा अर्थ काय होतो? त्याच्या सारखा पण तेवढा विकसित नाही. एक्झाम्पल जर बघितला तर बघा, रूट सर्वांना माहिती आहे, मुळं, अँड रायझॉइड. रायझॉइड हे तुमच्या लोअर प्लांट्स मध्ये बघायला मिळतं, जसं की तुमचा ब्रायोफाइट्स मध्ये थोडेफार रूट लाईक स्ट्रक्चर्स नाही का तिथे तयार झाले. कळालं का? आणि रूट हे प्रॉपरली असं जे की आपण नाही का जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये प्रॉपरली बघतो. म्हणजे रूट आहे का? नाही, तेवढा विकसित नाहीये. रूट लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण तिथे? रायझॉइड. आता ह्या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये डीएनए हे बघण्याच्या आधी हे जेनेटिक मटेरियल काय आहे ते आपण बघूया. ओके, नाव नेक्स्ट. तर व्हॉट इज द जेनेटिक मटेरियल? कळालं का? तर जेनेटिक मटेरियल, जीन विच इज ट्रान्सफर द कॅरेक्टर फ्रॉम द वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन अँड एक्सप्रेस इंटू द व्हॉट अ नेक्स्ट जनरेशन. लक्षात घ्या, मेंडलनी जीनला काय म्हटलं होतं? मेंडेलनी जीनला काय म्हटलं होतं? दॅट कॉल्ड द फॅक्टर. काय म्हटलं होतं? बोला, फॅक्टर. हे नीटला सीईटीला विचारलं जातं. मेंडेलने जीनला काय म्हटलं होतं? फॅक्टर. त्याच्यानंतर जॉन्सन यांनी सर्वात पहिले जीन हा टर्म कॉइन केला. कधी? 1903 ला. लक्षात घ्या बाळांनो, जीन हा टर्म सर्वात पहिले कुणी कॉइन केला होता? जॉन्सननी. पण मेंडल जो आहे तो कधी 19th सेंचुरी मध्ये होता. ओके, 19th सेंचुरी मध्ये होता. त्यामुळे कसं आहे की याला तेवढं काही जीन्स वगैरे काही माहिती नव्हतं. मग एक्झॅक्टली जीन या शब्दाचा अर्थ काय होतो? बाळांनो, जीन या शब्दाचा अर्थ होतो विच कॅन एक्सप्रेस और विच कॅन प्रोड्यूस. कळालं का? दॅट इज व्हॉट अ प्रोड्यूस और एक्सप्रेस. ठीक आहे, एखादी गोष्ट एक्सप्रेस होणे त्याला आपण काय म्हणतो? जीन. बेसिक एक्झाम्पल जर बघितला तुम्ही तर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक केमिस्ट्री मध्ये टॉपिक आहे, कुठला आहे? हॅलोजेन. आता व्हॉट इज बाय हॅलोजेन? हॅलोजेन मीन्स व्हॉट? दॅट्स अ सॉल्ट प्रोड्यूसिंग एलिमेंट. कोण? क्लोरीन झाला, फ्लोरीन झाला, देन व्हॉट ब्रोमीन झाला, ओके, देन आयोडीन झाला. हे तुमचे सॉल्ट प्रोड्युसिंग आहे. कसं? बघा, हा मेटल आहे, सोडियम 11 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 22. ओके, 11 ॲटॉमिक नंबर आहे, प्लस सीएल किती असतो याचा? 17. काय मिळतं तुम्हाला? NaCl, अपना नमक, दांडी नमक. तर म्हणजे सॉल्ट प्रोड्युसिंग. हॅलो म्हणजे काय? सॉल्ट. जेन म्हणजे काय? प्रोड्युसर. लक्षात घ्या, आपण जे बॅक्टेरिया मार्शी प्लेस मध्ये असतात किंवा जे एकदम खारट ठिकाणी आढळतात त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो? हॅलोफाइल्स. काय म्हणतो आपण त्याला? फाइल्स. शब्दाची जर फोड केली सायन्स मध्ये तर तुम्हाला इझिली सायन्स हा टॉपिक कळतो. लक्षात घ्या. आता हॅलोफाइल्स म्हणजे काय? हॅलो म्हणजे काय झालं? सॉल्ट. फाइल म्हणजे काय? लविंग. म्हणजे सॉल्ट लविंग बॅक्टेरिया आहेत त्याच्यामुळे. ओके, हे जस्ट एन एक्झाम्पल दिलंय की त्याला जीन म्हणजे काय होतं? विच कॅन प्रोड्यूस ऑर द एक्सप्रेस. ओके, जीन इज a single unit of DNA or unit or what a fragment. फ्रॅगमेंट म्हणजे काय रे बाळांनो? तुकडा. काय म्हणतो आपण त्याला? तुकडा. ठीक आहे, तर जीन इज व्हॉट? अ सिंगल युनिट ऑफ द फ्रॅगमेंट. आता लक्षात घ्या, जीन एक्झॅक्टली याचा फंक्शन काय? कशाचा? जीनचा फंक्शन काय? सो व्हॉट इज द फंक्शन?
What is the function that express character in जनरेशन? लक्षात घ्या काय होतं, एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर इन द व्हॉट जनरेशन. जसं आपण आपल्या आई वडिलांकडनं नाही का ऑफस्प्रिंग म्हणतो आपण, बरोबर आहे. तर आपल्यामध्ये जे कॅरेक्टर आले ते कुणाकडनं आलेत, आपल्या आई आणि वडिलांकडनं आले, बरोबर आहे. आपली हाईट म्हणा, कलर म्हणा, कळालं का, इमोशन्स, गालावर एक तिळ जरी यायचं असेल ना त्याच्यासाठी सुद्धा एक जीन असतो, समजलंय. आता इट ऑल्सो शोज द व्हेरिएशन. व्हॉट इज बाय व्हेरिएशन बाळांनो? द चेंजेस बिटवीन द पॅरेंट अँड देअर ऑफस्प्रिंग. असं होतं का की मुलगा आणि वडिलांमध्ये फरकच कळत नाही, एक्झॅक्ट सेम दिसतात, होतं का? असं नाही. म्हणून ते थोडे थोडे चेंजेस होतात. म्हणून दॅट व्हेरिएशन कॉज अ लॉंग टर्मच्या नंतर, म्हणजे मिलियन्स ऑफ इयरच्या नंतर, इट शोज व्हॉट अ इव्होल्युशन. ठीक आहे. तर मेंडलने इथपर्यंत सांगितलंय की बाबा असं असं काहीतरी फॅक्टर ट्रान्सफर होतो वगैरे, पण त्यावेळेस मेंडलची कुणीही नाही का ऍक्सेप्टेशन नाही केलं. मेंडल्स लकी होता की त्यांनी पायसनचा टाइम चूज केला होता, परंतु मेंडल अनलकी होता कारण मूर्ख लोक चांगल्या सीटवर चांगल्या अहद्यावर बसले होते. मला एक सांगा, ज्या लोकांना सायन्सचा एस सुद्धा माहित नाही त्यांच्या समोर जर तुम्ही थेअरी घेऊन गेलाय आणि म्हटलं की मी हे केलं, त्याला काही कळणारच नाही. त्यामुळे कसं आहे की मेंडलनी अशा वेळेस त्या गोष्टी प्रोड्यूस केल्या होत्या ज्यावेळेस ना मायक्रोस्कोप होतं ना मॉलिक्युलर लेवलच्या याच्यामध्ये बघितलं आपण, समजलंय का. तर ह्या गोष्टी नाही का, त्यामुळे त्याची थेअरी रिजेक्ट केली. पण तुम्हाला माहिती आहे की 1900 मध्ये, म्हणजेच काय 1900 मध्ये जवळपास 20th सेंचुरी सुरू झाली होती. ह्युगो डी व्राईस, कार्ल कोरन्स आणि ट्रिशो मार्क या तिघांनी मिळून नाही का त्याची थेअरी काय केली होती, रिडिस्कवर केली होती. आणि फायनली मेंडलचा तिथेच पुतळा बांधण्यात आला. हे असं असतं. ओके, सो जेनेटिक मटेरियल काय आहे ते आपण बघितलंय. आता लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जीन कसे ट्रान्सफर होतात. तर सर्वात पहिला जो एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे, दॅट्स अ एक्सपेरिमेंट. आय थिंक सो हा कलर दिसतोय का नाही, आय विल शो यू इन द डिफरंट. ओके ओके, एक्सपेरिमेंट बाय फ्रेडरिक ग्रिफिथ इन 1928. लक्षात घ्या. तर ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट काय म्हणतो, ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट बेस्ड होता. लक्षात घ्या, हे पण एमसीक्यू विचारला जातात. त्या एमसीक्यू मध्ये लिहा, ग्रिफिथ म्हटलं की लक्षात घ्यायचं काय, ट्रान्सफॉर्मेशन. तर आता सर हे ट्रान्सफॉर्मेशन काय आहे हो, बरोबर आहे का नाही सर, हे ट्रान्सफॉर्मेशन काय आहे. तर फ्रेडरिक ग्रिफिथने ट्रान्सफॉर्मेशन काय दिलं हे तुम्हाला एक्सपेरिमेंट झाल्याच्या नंतरच कळेल. जस्ट कन्सिडर, एखादा आपल्याला आजार होतो, म्हणजे कशामुळे होत असेल ते, एक तर कुठला तरी अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जातं. व्हॉट इज बाय अँटीजन? द एनी फॉरेन पार्टिकल विच एंटर्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॉज द डिसीज, दॅट्स कॉल्ड इज व्हॉट, अँटीजन. सोप्या भाषेमध्ये, जर का बाहेरचा एखादा बॅक्टेरिया वगैरे आपल्या बॉडीमध्ये आला तर तो काय करतो की त्याची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी स्टार्ट करतो, त्यामुळे आपण काय होतो, आजारी पडत असतो, बरोबर आहे. तर याच्यावरनं त्यांनी काय केलंय की त्यांनी हे घेतलंय. सर्वात पहिले स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. काय, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, बेटा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया याचा एक स्ट्रेन घेतलाय. आता तुम्हाला माहिती आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये स्ट्रेप्टोकोकस दॅट इज अ जेनरिक नेम आणि हा कुठला आहे तुमचा स्पेसिस नेम. तर स्ट्रेप्टोकोकस निमोनिया मध्ये त्याने बॅक्टेरिया घेतलाय. व्हॉट इज बाय डिप्लोकोकस स्ट्रेप्टोकोकस? लक्षात घ्या, जर एखादा बॅक्टेरिया असा चेन मध्ये असेल, म्हणजे असा चेन मध्ये असेल, तर याला काय म्हणतो आपण तिथे, स्ट्रेप्टोकोकस. कोकाय म्हणजे कसं असतो, राऊंड शेप, सो इट इज कम्स लाईक दॅट.
आणि हे जर झालं तर डिप्लोकोकस. हे काय तुमचा डिप्लो. दोन दोनच्या फॉर्म मध्ये असेल तर बॅक्टेरिया कसा आहे डिप्लोकोकस, पण हा चेनच्या फॉर्म असेल तर काय म्हणायचं स्ट्रेप्टोकोकस. आणि सेकंड घेतला उंदीर मामा माईस. काय घेतला त्याने माईस. आता सगळेच नाही का खराब असतातच असे नाहीये, सगळेच बॅक्टेरिया आपल्याला आजारी पडतात असं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा वेळेस नाही का लॅक्टोबॅसिलस बॅसिला हे काय करतं दॅट मिल्क शुगर कन्वर्ट इनटू व्हॉट लॅक्टिक ऍसिड, म्हणजे दुधाचं दह्यामध्ये कन्वर्जन. आणि ते दही आपण खातो, मग दही खाल्ल्या खाल्ल्या लगेच बिमार पडतो का नाही. म्हणजेच काय की ऑल बॅक्टेरिया इज नॉट हार्मफुल. सो ह्याने एक्सपेरिमेंट मध्ये काय केला, सर्वात पहिले काय घेतला बाळांनो बोला डिप्लोकोकस. हे काय तुमचा बॅक्टेरिया. काय आहे तुमचा बॅक्टेरिया. व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला एका ह्याच्यामध्येच नाही का ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट पूर्ण समजून जाईल. ठीक आहे. तर आणि कशावर एक्सपेरिमेंट केला, द एक्सपेरिमेंट ऑन कुणावरती माईसवर. ठीक आहे. आता थोडंफार आपण नाही का स्ट्रेप्टोकोकस निमोनिया काय आहे ते बघूया. Let us see, assume that is a streptococcus pneumonia. याने याचे दोन स्ट्रेन्स घेतले. कुठले घेतले, दोन स्ट्रेन घेतले. पहिला घेतला त्यांनी आर स्ट्रेन आणि दुसरा घेतला त्यांनी एस स्ट्रेन. काय घेतला त्यांनी आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन. आर आणि एस, व्हॉट इज दिस. आर म्हणजे रफ. काय तुमचा रफ. आणि एस म्हणजे कोण झाला तुमचा स्मूथ. ठीक आहे. आर म्हणजे काय झाला तुमचा रफ आणि एस म्हणजे काय झाला तुमचा स्मूथ. थोड़ा सा इधर ले लेंगे इसको. हा थैंक यू. तर काय झालं तुमचा स्मूथ. आता सर हे दोन काय वेगवेगळ्या प्रजाती आहे नाही. आता ह्युमन बीइंग मध्ये सुद्धा बघा व्हेरायटीज बघायला मिळतात. इंडियन सावळे, युरोप इकडे जा तुम्ही एकदम गोरे चिट्टे अल्बिनो, बरोबर आहे का नाही गोरी मॅम. रशियामध्ये तर आणखीनच गोरे. साऊथ आफ्रिकामध्ये जा ब्लॅक मांबा कसा दिसेल तुम्हाला, हसला तर रात्री दिसेल एवढा काळा असतो. म्हणजे ह्युमन बीइंग मध्ये सुद्धा व्हेरायटीज आहेत ना. तर स्ट्रेप्टोकोकसचे असे दोन व्हेरायटीज घेतले. कुठला एक एस स्ट्रेन आणि दुसरा कुठला घेतला तुमचा आर स्ट्रेन. हा नॉन पॅथोजेनिक आहे. नॉन pathogenic or which is also called as a non virulent. लक्षात घ्या काय आहे हा नॉन पॅथोजेनिक, नॉन व्हायलेंट. स्मूथ जर बघितलाय तर हा काय तुमचा पॅथोजेनिक और which is also called as a. सर हे पॅथोजेनिक आणि नॉन पॅथोजेनिक म्हणजे काय हो, म्हणजे जर का समजा लक्षात घ्या हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर का समजा स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचा आर स्ट्रेन उंदराच्या आतमध्ये मी इन्सर्ट केला तर तो निमोनिया करत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं आपण नॉन पॅथोजेनिक. आणि जर का समजा एस स्ट्रेन मी उंदराच्या आतमध्ये इन्सर्ट केला, इंजेक्ट केला तर तो पॅथोजेनिक आहे. म्हणजेच काय तो तुमचा व्हायरुलेंट आहे. काय तुमचा व्हायरुलेंट आहे. म्हणजे याच्याने निमोनिया होतो, याच्याने निमोनिया होतो. सो दॅट इज व्हॉट अ निमोनिया बाय व्हॉट एस स्ट्रेन. कशाने होतो वाईल याच्याने ठीक आहे. तर याच्याने निमोनिया होत नाही, लक्षात घ्या. मग आर स्ट्रेन का म्हटलं आणि एस स्ट्रेनला, कारण हा कॅप्सुलेटेड असतो. काय असतो हा कॅप्सुलेटेड. कॅप्सूल म्हणजे काय, त्याच्यावरती एक कव्हरिंग असतं. समजा हा तुमचा एस्ट्रेन आहे, ठीक आहे. तर याच्यावरती एक कव्हरिंग असतं, ते कार्बोहायड्रेट पासून बनलेलं असतं. कशापासून बनलेलं असतं बाळांनो, मग गुळगुळीत लागतं. कसं लागतं गुळगुळीत लागतं. विच इज अ कॅप्सूल. काय आहे कॅप्सूल. पण आर स्ट्रेन जो आहे का
तो कसा आहे तुमचा रफ आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नाहीये, कॅप्सूल नाहीये, म्हणून याला आर्सेन. तर इथपर्यंत लक्षात घ्या, ग्रिफिथने काय केलं, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया घेतला, कोण आहे तो, बॅक्टेरिया, बरोबर आहे, आणि कशावर एक्सपेरिमेंट केला होता त्याने, माईसवरती. स्ट्रेप्टोकोकस निमोनियाची त्यांनी किती व्हेरायटीज घेतले होते, 2, कळालं का. आता याचे वेगवेगळे स्ट्रेन आहेत, म्हणजेच काय, दॅट इज अ आर फर्स्ट, आर सेकंड, आर थर्ड, असे वेगवेगळे स्ट्रेन्स आहेत, ठीक आहे. आणि याचे सुद्धा नाही का, एस फर्स्ट, एस सेकंड, एस थर्ड. व्हेरायटी या शब्दाचा अर्थ काय होतो, लक्षात घ्या, व्हेरायटी या शब्दाचा अर्थ काय होतो बाळांनो, व्हेरायटी म्हणजे काय, की ह्या सगळ्यांनीच नाही का निमोनिया होतो, कुठला S1 S2 S3, त्या तिघांनी पण होत नाही, पण याच्यामधून त्यांनी काय केला की S3 सिलेक्ट केला, मेन आपला ग्रिफिथने काय केला की S3 सिलेक्ट केला, आणि इकडे काय केला त्यांनी R2. लक्षात घ्या, हे स्ट्रेन्स आहेत, कुठले स्ट्रेन सिलेक्ट केले हे पण MCQ विचारलं जाऊ शकतं. आर स्ट्रेन मधला ग्रिफिथने कुठला स्ट्रेन घेतला, त्यांनी R सेकंड, आणि इकडे कुठला घेतला तुमचा S थर्ड. सो now selected R second and S3, कळालं का. म्हणजे जो व्हायरुलेंट आहे, जो एस्ट्रेन्स आहे, त्यांनी काय केला S3 घेतलाय, आणि जो नॉन व्हायरुलेंट आहे, रफ आहे, त्याचा काय घेतला त्यांनी R2 घेतलाय. तर याच्यामुळे ये अगर माइस के अंदर गया तो निमोनिया नहीं होगा, उंदीर अच्छा खासा रहेगा, कळालं का, काहीच होणार नाही त्याला जर कुठला आर स्ट्रेन जर इंजेक्ट केला. पण जसाच एस स्ट्रेन गेला रे गेला, त्याला निमोनिया होणार आणि उंदीर मरेल का वाचेल, मरणार. म्हणजे स्वाभाविकली जर आता जर आपण बघितलंय की बाबा जर मी आर स्ट्रेन उंदराला दिलं तर उंदीर जगतो, आणि जर मी एस स्ट्रेन दिला तर उंदीर काय होतो, मरतो. मग त्याने एक्सपेरिमेंट कसा केला, स्टेप्स काय होते त्याच्या एक्सपेरिमेंटचे ते बघूया. नाव स्टेप्स ऑफ ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, ठीक आहे. सो वन बाय वन विल सी. नाव पहिल्यांदा काय घेतलाय समजून घ्या. मी काय केलंय, कुठला घेतलाय, चला ठीक आहे, मी आर स्ट्रेन घेतलाय, ओके. कुणाला इंजेक्ट केला रे बाळांनो, इंजेक्ट टू व्हॉट, माइस. आता तुम्हीच सांगा मला, हा उंदीर मरेल का जगेल, आर स्ट्रेन आहे. आता याच्या पहिलेच तुम्हाला मी सांगितलं, काय सांगितलं होतं याच्यामध्ये, बोला की आर स्ट्रेन हा नॉन व्हायरल नो निमोनिया, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मरेल का जगेल, यस, सर्वाइव्ह. सर्वाइव्ह म्हणजे काय, लाईव्ह राहील, उंदराला निमोनिया होणार नाही, स्वाभाविक आहे, ठीक आहे. सर आम्हाला हे तर माहिती आहे, मग नेक्स्ट बघूया आपण. तर नेक्स्ट मध्ये त्यांनी काय केलंय, बोला, त्यांनी काय केलं, एस स्ट्रेन, एस कुठला घेतला होता त्यांनी, S3. आर कुठला घेतला त्यांनी, आर सेकंड, ठीक आहे. काय केलं त्यांनी, इंजेक्ट टू व्हाट, माइस. उंदीर को इंजेक्शन के द्वारा घुसाड़ दिया, क्या घुसाया, एस्ट्रेन. जैसे ही घुसाया हमको पता है इससे इसको निमोनिया होगा, काय होणार, याला निमोनिया होणार, आणि माइस काय होणार, गचकला. कोण, उंदीर मामा गेला, उंदीर मामा वाचला, आर्स्ट्रेननी उंदीर मामा वाचतो, एस्ट्रेननी उंदीर मामा मरतो. थर्ड मध्ये काय झालं मग, बरं ठीक आहे, हे तर बाबा कळालं. मग याच्या पुढे काय, त्याच्या पुढे थर्ड मध्ये काय केले त्यांनी, बोला की हिट किल्ड एस स्ट्रेन. हिट किल्ड म्हणजे काय, की एक पेट्री प्लेट मध्ये त्यांनी काय केले की ग्रो केले. तुम्हाला माहिती असेल पेट्री प्लेट ही अशी असते. सो दिस इज व्हॉट अ पेट्री प्लेट. या पेट्री प्लेट मध्ये हे बॅक्टेरिया काय केले त्यांनी, ग्रो केले. पण त्या बॅक्टेरियाला लिव्हिंग नाही ठेवलं, त्याला काय केलं, चटका दिला. जाळलं, हिट किल्ड म्हणजे त्याला अख्खा अंगार लावून नाही टाकली, फक्त चटका दिला आणि त्याला मारलं. आता मला एक सांगा, एखादा मनुष्य ज्यावेळेस मरतो त्यातला हार्ट बीट सगळं खतमच होऊन जातं का, नाही, तो तशाला तसा असतो. तसंच
हा याची डेड बॉडी कुणाची, हिट किल्ड एस्ट्रेन, त्याने कुणाला इंजेक्ट केलं, कुणाला करणार आहे, माईसलाच करेल ना. तर बाळांनो आत्ता सांगा बरं, हा उंदीर वाचेल का मरेल? कारण पहिल्या याच्यामध्ये बघितलंय तर आर मुळे काय झाला, तो सर्वाइव्ह झाला, हे आम्हाला माहिती आहे. एस्ट्रेन मुळे लिव्हिंग, हा कसा आहे तुमचा लिव्हिंग, हिट किल्ड नाहीये. सो दॅट इज व्हॉट अ लिव्हिंग. हा पण काय तुमचा लिव्हिंग. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालं, इंजेक्ट, हे डेट झाला, हे आम्हाला माहिती आहे. आता हिट किल्ड, बट ऑब्विसली आहे हिट किल केल्याच्या नंतर तो बॅक्टेरियाच मेला, ते इन्फेक्शन कसं करणार, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये सुद्धा माईस काय झालं तुमचा, सर्वाइव्ह. काय झालं तुमचा आहे, सर्वाइव्ह. काय झालं तुमचा, सर्वाइव्ह. मग फोर्थ मध्ये बघा थोडासा जादू हो गया. फोर्थ मध्ये काय झालं, त्याने जादू केलाय. काय जादू केलाय त्यांनी, काय केलं की दोन स्ट्रेन्स मिक्स केले. कुठले वाले, आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन. पण एस स्ट्रेन लिव्हिंग नाही, हिट किल्ड वाला केलाय. म्हणजेच काय केलं त्यांनी, हे बघा, आर स्ट्रेन प्लस हिट किल्ड एस स्ट्रेन. ठीक आहे. काय झालं, दॅट इज अ हिट किल्ड स्टेन. स्टेन इज स्टेन और स्टेन. ओके. सो आर स्टेन जो आहे का, ह्याच्यामध्ये हा काय तुमचा लिव्हिंग आहे, हा काय तुमचा डेड आहे. मग त्याने काय केलं, इंजेक्ट केलं कुणाला, माईसला. काय केलं त्याने, माईसला इंजेक्ट केला. इंजेक्ट केल्याच्या नंतर लक्षात घ्या काय व्हायला पाहिजे, स्वाभाविक आहे हिट किल्ड एस स्ट्रेननी जे आहे तो तर मरणार नाही, आर स्ट्रेननी आहे त्याच्याने तर मरणारच नाही, कारण लिव्हिंग आर स्ट्रेन नाही का नॉन व्हायरलेंट आहे. मग या दोघांच्या मिक्स करून काय इंजेक्ट केलं कुणाला, माईसला. तर काय होणार, सर्वाइव्ह ना. यस, इट इज व्हॉट, डेड. लक्षात घ्या, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कुठला, चौथा एक्सपेरिमेंट बघा. बाबा कस काय मेला, हा तर डेड होता, ह्याच्याने तर होत नाही. मग ग्रिफिथनी काय म्हटलं, वान नाही पण गुण लागलं. काय लागलं, वान नाही पण गुण लागलं. कसं की हिट किल्ड एस्ट्रेन आहे, याच्यात काहीतरी ट्रान्सफर झाला. काय म्हटलं त्याने, की याच्यातून याच्यात काहीतरी ट्रान्सफर झाला. आता हा पण बॅक्टेरिया आहे, हा पण बॅक्टेरिया आहे, म्हणजे या बॅक्टेरियामधून या बॅक्टेरियामध्ये असं काहीतरी ट्रान्सफर झालं की याचं गुण याला लागलंय. कळालं का, म्हणजेच झालं काय की हा जसंच काहीतरी ट्रान्सफर झालं याच्यामधून हिट किल्ड एस्ट्रेन मधून, तर लगेच हा काय झाला तुमचा एस्ट्रेन मध्ये कन्वर्ट झाला. कशामध्ये कन्वर्ट झाला तुमचा, एस्ट्रेन मध्ये कन्वर्ट झाला, आणि माईस काय झाला, डेड झाला. ग्रिफिथला माहिती होतं का की एक्झॅक्टली काय ट्रान्सफर झाला होता, नाही. ग्रिफिथला हे माहिती होतं का, त्यांनी फक्त एवढं सांगितलं, मला माहित नाही बाबा की याच्यातून याच्यात काय गेलाय, आय डोंट नो, पण काहीतरी गेलं त्याच्यामुळे नाही का हा उंदीर मामा मेला तिथे, समजलंय का. त्याच्यावरच त्यांनी काय केलं की एका बॅक्टेरिया दुसऱ्या बॅक्टेरिया जो ट्रान्सफर होतोय, आता बट ऑब्विसली जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतोय, पण आपण वन बाय वन पुढे बघणारच तिथे. तर त्यांनी काय कंक्लुजन केलं, द कंक्लुजन इज दॅट, ह्याचा कंक्लुजन काय आलाय सांगा मला. हा, कंक्लुजन हा काढला कुणी, ग्रिफिथनी. देर इज व्हॉट, अ समथिंग is transfer from heat killed, बरोबर ना, हे का हिट किल्ड म्हणजे याच्यामध्ये काहीतरी काय झालं इथे ट्रान्सफर झालाय. दॅट हिट किल्ड एस स्ट्रेन टू लिव्हिंग आर स्ट्रेन, so that R strain become व्हायरुलेंट. कळालं का, म्हणजेच काय झालं,
something is transferred from the heat killed S strain to the what living R strain and that R strain becomes what virulent. म्हणजेच कोण झाला तुमचा S strain. कळालं का? त्याच्यामुळे उंदीर काय झाला इथे मेला. पण त्याला हे माहिती होतं का काय ट्रान्सफर झाला आहे? नाही. मग आता नेक्स्ट जर का एखादा सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला असेल तर काय कंटिन्यू केलं असेल की बाबा एक्झॅक्टली काय ट्रान्सफर झाला होता, समजलंय का? तर याच्यामध्ये जे आहे का समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम द व्हॉट हीट किल्ड एस स्ट्रेन टू द व्हॉट लिव्हिंग आर स्ट्रेन सो दॅट आर स्ट्रेन बिकम्स व्हॉट समथिंग. म्हटलं त्याला माहिती होतं का हे? नाही. दॅट कॉल्ड इज व्हॉट अ समथिंग. दॅट फेनॉमेना सो virulent that is called as ट्रान्सफॉर्मेशन फेनॉमेना. तर लक्षात घ्या की मला माहिती आहे काय ट्रान्सफर झालं होतं, पण ते आता नंतर आपण एक्सपेरिमेंट मध्ये बघूया. तर जनरली काय याच्यातला जो डीएनए आहे, कारण कुठलाही कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी कोण पाहिजे? डीएनए. जरी हा हिट किल्ड झाला होता, मेला जरी असेल बॅक्टेरिया, पण याच्यातला डीएनए तर तसंच आहे ना. तो डीएनए याच्यातून याच्या ट्रान्सफर झाला, म्हणून याच्यामधून काय झाला? हा बिघडला. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं एखाद्या बेवड्याच्या संगती एखादा साधू राहिला खूप दिवस, तो साधू पण बेवडा झाला, म्हणजे त्या बेवड्याचं काय लागलं? त्याला गुण लागलं. तसंच हा जरी मेला तरी याच्यातला डीएनएचा ट्रान्सफर झाला, पण याला माहिती होतं का? नाही. त्याने काय म्हटलं? समथिंग. सो व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मेशन? बाळांनो लक्षात घ्या की एका बॅक्टेरिया टू दुसऱ्या बॅक्टेरियात जर का डीएनए ट्रान्सफर होत असेल त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघूया ट्रान्सडक्शन काय, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सक्रिप्शन काय वगैरे, ते नंतर पुढे पुढे आहे तुम्हाला. पण इथपर्यंत कळालं का? ओके, सर्वांना समजलंय? व्हेरी गुड. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे याच्यामध्ये की नेमका काय ट्रान्सफर झाला होता. सो सेकंड एक्सपेरिमेंट केला होता MacLeod and every MacLeod and McCarthy याच्या एक्सपेरिमेंट मध्ये नेमकं त्यांनी काय केलं होतं? ग्रिफिथ भाऊनं तर सांगून सोडलं की बाबा त्या ते आमचा जो हिट किल्ड एस स्ट्रेन होता त्याच्यामधून काहीतरी नाही का त्या शांत स्वभावाचा जो आर स्ट्रेन होता ज्याचा निमोनिया होत नव्हता त्याच्यामध्ये नाही का ट्रान्सफर झालं. पण काय ट्रान्सफर झालं त्याच माहिती नाही तिथे. मग ह्यांनी काय केलंय की बघूच बरं नेमकं काय ट्रान्सफर झालं होतं त्याच्यामध्ये. मग मी काय करतोय बघा, लक्षात घ्या. मग त्यांनी काय केलं माहिती का? तो एस स्ट्रेन घेतलाय. काय घेतला? एस स्ट्रेन घेतला. कुठला वाला? हिट किल्ड. काय घेतला त्याने? हिट किल्ड एस स्ट्रेन घेतला, कारण याच्यातनच काहीतरी ट्रान्सफर झाले ना. आता मला सांगा व्हॉट इज द बायोमॉलिक्यूल? बायोमॉलिक्यूल काय असतो? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स. ओके. त्याच्यानंतर आरएनए, डीएनए etc. The molecules which is present in the what a living cell that is called as what a biomolecules. म्हणजे याच्यामध्ये या स्टेन मध्ये म्हणजे या बॅक्टेरिया मध्ये जे आहे हा जो बॅक्टेरिया याच्यामध्ये सगळे कंटेंट्स प्रेझेंट आहेत. कुठले? प्रोटीन, कार्बोहायड्रेट. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, जसं ग्रिफिथने काय सांगितलं होतं की समथिंग इज ट्रान्सफर. इट माइट बी द प्रोटीन असू शकतो, कार्बोहायड्रेट असू शकतो, फॅट असू शकतो, आरएनए असू शकतो किंवा डीएनए असू शकतो. मग त्याने काय केलंय की काही एन्झाइम्स घेतले. देर इज व्हॉट सॉरी एन्झाइम घेतले. त्याने काय केलं की याच्यातनं सगळे हे आयसोलेट केलं. पहिल्यांदा प्रोटीन केला, ओके ठीक आहे दिसतंय ना. हा प्रोटीन केला. या प्रोटीनला त्याने एक एन्झाइम ऍड केला. दॅट एन्झाइम इज व्हॉट? प्रोटीएज. कुठला? आता जिथे जिथे ASE सफिक्स लागतो
ओके, तो जो आहे त्याचा एन्झाईम. पण हा प्रोटीएज आहे. प्रोटीन तुमचा कशापासून बनतो बोला? अमायनो ऍसिड्स. 20 डिफरंट टाइप ऑफ द अमायनो ऍसिड्स आहेत. 21वा पण एक डिस्कवर झाला त्याचा ना. आता हे अमायनो ऍसिड तर यांनी काय केलं की प्रोटीनला डिस्ट्रॉय केलाय. ठीक आहे. आता हा डिस्ट्रॉय केला त्याच्यानंतर नाही का बाकीचे कंपोनेंट तसेच ठेवले, तरी पण काय झालं तुमचा माईस काय झाला, माईसला डेड केलाय. काय झालंय? डेड झालाय. ओ माय गॉड. मतलब अगर प्रोटीन को डिस्ट्रॉय किया, आता कोण राहिले 1 2 3 4 याच्यामधलं कोणीतरी कारणीभूत आहे. कुठला? कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन याच्यामधला कोणतरी आहे. त्याच्यानंतर सेकंड मध्ये त्यांनी काय केलं? RNA घेतला. चला प्रोटीनचा तर नंबर कटला, याच्यामुळे काय झाला? सॉरी हा डेड. बरोबर आहे. ओ सॉरी म्हणजे याच्यामधला कोणीतरी आहे. कोई तो है. ओके, कुछ तो गड़बड़ है. खून किसने किया? किसके वजह से वो आर स्ट्रेन का कन्वर्जन एस स्ट्रेन में हुआ? किसके वजह से? प्रोटीन की वजह से नहीं. हमने तो प्रोटीन को डिस्ट्रॉय किया था, फिर हमने दिया था, फिर भी मर गया. मतलब इनके अंदर कोई तो भी होगा. मग त्याच्यानंतर चलो तुम आ जाओ. कोण? RNA. इसका तो नंबर कट गया. RNA कुठला एन्झाइम बाळांनो? RNase. RNase कुठला एन्झाइम? RNase. हा सुद्धा डिस्ट्रॉय झाला आणि माईसला काय केलंय? इंजेक्ट केलं. माईस काय झाला? डेड झाला. मीन्स ये भी नाही है, याच्यामुळे सुद्धा नाही का काय माईस मेला नाही किंवा तो एज नाही झाला. त्याच्यानंतर असंच त्यांनी कार्बोहायड्रेट केलं, फॅट केलं. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा नाही झाला. त्यानंतर त्यांनी एक्सट्रॅक्ट केलं DNA. गौर से देखो इसे, गौर से देखो इसे. DNA, that enzyme is what? DNase. बरोबर आहे का? कुठला झाला? DNase. हा डिस्ट्रॉय झाला. बिचारा DNA सगळं नाही का तुटला ताटला. बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा, आम्हाला नाही का खुफिया माहिती भेटली होती की DNA फक्त ट्रान्सफॉर्मेशन मध्ये होता. बरोबर आहे का नाही? पण DNA डिस्ट्रॉय झाला, बाकी सगळे ओके आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं? हा सरप्राईज. माईसला काय केलं? इंजेक्ट. म्हणजे एक्झॅक्टली याच्यावरनं काय झालंय की जर का प्रोटीनला डिस्ट्रॉय केला तर माईस डेड झाला, म्हणजे याच्यापैकी कोणतरी आहे. जर मी कार्बोहायड्रेट केला म्हणजे कार्बोहायड्रेट पण नाही, हा पण नाही, तर कोण आहे तुमचा? DNA. कळालं का? कोण आहे तुमचा? DNA इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. बट बाळांनो लक्षात घ्या, दिस इज नॉट 100% acceptable एक्सपेरिमेंट. कारण तुम्ही एक्सट्रॅक्ट केलाय, आम्हाला का माहिती तुम्ही प्रोटीनला बरोबर डिस्ट्रॉय केला की नाही, हे केलं म्हणजे बऱ्याचशा सायंटिस्टला कन्व्हिन्स नाही करू शकले. म्हणून एव्हरी मॅक्लॉइड आणि मॅककार्टी या कार्टीचं एक्सपेरिमेंट जे आहे का तेवढ्या याच्यामध्ये काय झालं? ऍक्सेप्ट करण्यात आलेलं नाही. त्याच्यावरती नाही का ग्रिफिथनं तर सांगितलं की बाबा काहीतरी मला काही माहिती नाही की नेमकं काय ट्रान्सफर झालं, पण काहीतरी झालं बाळांनो. ठीक आहे. आता नेक्स्ट आम्हाला फुल प्रूफ पाहिजे. काय पाहिजे? फुल प्रूफ पाहिजे. तर थर्ड एक्सपेरिमेंट जो आहे तो कुणी केला होता? त्यांनी थर्ड एक्सपेरिमेंट जो आहे तो हर्शे अँड चेस. कधी? इन 1944. कधी? इन 1952. लक्षात घ्या. म्हणजे डीएनएचा स्ट्रक्चर येण्याच्या 1 वर्ष आधी डीएनएचा स्ट्रक्चर कुणी केला होता? वॅटसन अँड क्रिक 3D मॉडेल त्यांनी बनवला होता, तो 1953 ला बनवला होता. बरोबर आहे. तर हर्शे अँड चेसनी काय केलं की एक्सपेरिमेंट साठी त्यांनी 2 कमोड गेले. एक T2 फेज आणि दुसरा त्यांनी काय घेतलाय? T2 फेज घेतला आणि ई कोलाय बॅक्टेरिया घेतलाय. काय घेतलाय त्यांनी? ई कोलाय बॅक्टेरिया. ठीक आहे. आता T2 फेज जो आहे तो म्हणजे नेमकं काय? तर बाळांनो लक्षात घ्या, हा आहे तुमचा व्हायरस. हा काय? व्हायरस. आणि हे कोण आहे? तुमचा बॅक्टेरिया. ऑलरेडी लिहिलंय.
परत लिहिण्याचं फ्लो मध्ये होऊन जातं कधी कधी, असं काही नाहीये. ठीक आहे, हे तुम्ही समजू शकता तिथे. आता व्हायरस काय बाबा, बॅक्टेरियल व्हायरस म्हणजे हा असा असतो, हे बघा, हे आपण 11वी मध्ये शिकलो होतो बाळांनो, आठवतंय का? हे असे तंगडे असतात त्याचे, इथे कॅप्सिड असतो आणि याच्यामध्ये असतो जेनेटिक मटेरियल. याला म्हणतो आपण कॅप्सूल. काय म्हणतो आपण त्याला? कॅप्सूल ऑर प्रोटीन कोट. आणि हा असतो तुमचा जेनेटिक मटेरियल. कोण असतो रे? डीएनए. आता डीएनए मध्ये तुमचा फॉस्फेट प्रेझेंट असतो आणि प्रोटीन मध्ये तुमचा सल्फर प्रेझेंट असतो. काय असतो? सल्फर. कारण प्रोटीन कोड कशापासून बनतो बोला? अमिनो ऍसिड. कारण कुठलाही प्रोटीन कशापासून बनतो? अमिनो ऍसिड. इतना भिकारी है ये. कौन? ये थोडस रिस्पेक्टिवली आपण याचा डायग्राम काढूया. ठीक आहे, तर हा कोण आहे तुमचा? T2 फेज म्हणजे व्हायरस आहे. हा व्हायरस इन्फेक्ट कुणाला करणार आहे? कुणाला इन्फेक्ट करणार आहे? कुणाला इन्फेक्ट करणार आहे? ई कोलाय बॅक्टेरियाला. ई कोलाय बॅक्टेरिया. सर याच्यावरून कसं समजणार जेनेटिक मटेरियल डीएनएच आहे? थांबा की, याच्यामध्ये एकच आहे, दूध का दूध, पाणी का पाणी. लक्षात घ्या, एक तर डीएनए रिस्पॉन्सिबल असेल कशाला? इन्फेक्शन करायला, किंवा दुसरा कोण असणार आहे? कॅप्सूल ऑर प्रोटीन कोड. एक तर प्रोटीन कोड किंवा डीएनए. मग आता काय करायचं बाळा? तुम्हाला माहिती आहे की हा T2 फेज जो आहे का, याच्यामध्ये दोन हे आहेत, बरोबर आहे की नाही? एक कोण आहे तुमचा? प्रोटीन कोट, आणि दुसरा काय सांगा मला? जेनेटिक मटेरियल. म्हणजेच कोण? डीएनए. काय आहे तुमचा? एक प्रोटीन कोट आणि दुसरा काय तुमचा? जेनेटिक मटेरियल. आता प्रोटीन कोट हे बाहेरवाला, जेनेटिक मटेरियल हा. तर हा तुमचा कशापासून बनतं म्हटलं मी तुम्हाला सांगतोय? बोला, कशापासून बनतोय तुमचा? अमिनो ऍसिड. कशापासून बनतोय तुमचा? अमिनो ऍसिड. That protein code is made from the what? अमिनो ऍसिड. ठीक आहे, तर आता अमिनो ऍसिड याच्यामध्ये कोण आहे तुमचा? सल्फर. ह्याच्यात कोण आहे तुमचा? फॉस्फरस. फॉस्फरस P32 आणि S35. आता लक्षात घ्या, फॉस्फरसचा हे जे आहे का P32 आणि S35. लक्षात घ्या, काय? P32 आणि काय तुमचा? S35. बाळांनो, ऍटॉमिक नंबर काय रे? फॉस्फरसचा ऍटॉमिक नंबर काय? 15. किती असतो तुमचा? 15. सो दॅट इज काय झालंय तुमचा? बोला आता. 30 किती झाला तुमचा? 2 झालाय. म्हणजे हा झाला तुमचा रेडिओ ऍक्टिव्ह. काय झालं तुमचा? रेडिओ ऍक्टिव्ह. आणि याचा किती असतो? 16 असतो, बरोबर आहे की नाही? तर 16 दोन्ही 32 व्हायला पाहिजे ना. ऍटॉमिक मास. व्हॉट इज द ऍटॉमिक नंबर अँड व्हॉट इज द ऍटॉमिक मास? ऍटॉमिक मास म्हणजे काय? द वजन ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रॉन तर अमोनिग्लिजिबल असतो, म्हणजे त्याचा वेटच नसतो, जवळपास फिरत असतो आजूबाजूला तो तिथे. तर 35 म्हणजे एक्झॅक्टली मला सांगा, S16 आणि 32 हे नॉर्मल झालं तुमचा, बरोबर आहे. पण जर का समजा S आपण 16 आणि 35 घेतला, हा काय झाला तुमचा? रेडिओ ऍक्टिव्ह. काय झालं तुमचा? रेडिओ ऍक्टिव्ह. तसंच फॉस्फरस बघितलं तर 30 म्हणजे काय होतं की 16 32 आणि हे 15, सो 15 आणि हे किती असायला पाहिजे? 30. पण इथे किती आहे तुमचा? 32. इथे किती आहे? 32 चा 35. म्हणजे हे दोन्ही काय तुमचे? रेडिओ ऍक्टिव्ह. कोण आहे तुमचे? रेडिओ ऍक्टिव्ह. अँड व्हॉट इज द रेडिओ ऍक्टिव्ह? Radioactive shows the bioluminescence. Sorry, radioactive shows the what? A fluorescence effect. Fluorescence effect म्हणजे काय? चमकणे. कळालं का? रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट तुम्हाला माहिती असेल की त्याने तो युरेनियम ठेवला आणि 3 असे निघाले. काय? अल्फा, बीटा अँड मामा. मामा नो चार्ज, अल्फा पॉझिटिव्ह चार्ज, बीटा निगेटिव्ह चार्ज. आता रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये तुम्हाला माहिती आहे, एक अल्फा जर का समजा
बाहेर पडला तर ऍटॉमिक नंबर 2 नी कमी होतो आणि त्याच्यानंतर ऍटॉमिक मास 4 नी कमी होतो. एक बीटा जर का ऍड झाला, सॉरी बीटा म्हणजे कोण, निगेटिव्ह पार्टिकल निघाला, ऍटॉमिक नंबर 1 नी वाढतो. कळाला का? तर हे ते तुमचा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर इव्हॉल्व. सो रेडिएक्टिव्ह मीन्स व्हॉट हे. आता मला एक सांगा, हे कशामध्ये आहे तुमच्या डीएनए. आता मी काय केलंय की ई कोलाय बॅक्टेरिया जे आहे, मी काय केलंय, ई कोलाय बॅक्टेरिया जे आहे, कुठला तुमचा ई कोलाय बॅक्टेरिया, याला मी कल्चर्ड केलं. व्हॉट इज बाय कल्चर? कल्चरिंग म्हणजे काय, वाढवलं. एक पेट्री प्लेट घेतली आणि त्यात वाढवलं. पण त्याच्यामध्ये नॉर्मल S35 न ठेवता मी काय ठेवलंय, S32 न ठेवता मी काय ठेवलंय, S35. आणि इकडे काय ठेवलं, P32. म्हणजे बोथ आर रेडिओ. त्याला नाइलाजाने त्याचा प्रोटीन कोट आणि जेनेटिक मटेरियल कशाने बनवावं लागला, इन्स्टेड ऑफ S32 कशाने बनवावं लागलं त्याला, S35. आणि इन्स्टेड ऑफ डीएनए जो आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस नाही का 30 न घेता त्याला काय घ्यावं लागलं, कारण कल्चरिंग मीडियम मध्ये मी ठेवले. खायला जे दिलं तेच घेणार ना तो, बरोबर आहे की नाही. सो डीएनए मध्ये काय ऍड झाला त्यांचा, P32. आणि प्रोटीन कोट मध्ये काय झाला, S35. बघा बाळांनो, हे बोथ आर काय झाले तुमचे रेडिएक्टिव्ह. मग आता हा एक्सपेरिमेंट जो आहे का, याच्यामध्ये कंटिन्युटी मध्ये जर बघितलं समजा तर एक्झॅक्टली झालं काय. तर नेक्स्ट जर बघितलं तर एखादा बॅक्टेरियोफेज, व्हॉट इज बाय बॅक्टेरियोफेज, व्हॉट इज अ बॅक्टेरियोफेज. एखादा बॅक्टेरिया इन्फेक्ट करतो, कुणाला रे बाळांनो, इन्फेक्ट करतो कुणाला, बॅक्टेरियोफेज म्हणजे कोण झालं तुमचा, व्हायरस. हा नाही तर बॅक्टेरियोफेज, फेज या शब्दात त्याला काय तो इन्फेक्ट केलं, कुणाला, ई कोलायला. ई कोलाय काय तुमचा बॅक्टेरिया, बरोबर आहे. तर पहिला असतो स्टेप ऍडझॉर्प्शन, सेकंड असतो इंजेक्शन, थर्ड असतो रेप्लिकेशन आणि फोर्थ असतो लायसिस. सर हे काय आहे, हे बघा हे बघा हे बघा, हे बॅक्टेरिया आहे. कोण आहे तुमचा, बॅक्टेरिया. आता हे एक्सपेरिमेंट्स आपण एका दोन फॉर्म मध्ये बघूया. दॅट्स व्हॉट अ ए अँड व्हॉट अ बी. आता ए मध्ये जो आहे, जो मी व्हायरस घेतलाय तो कशामध्ये, P32 मध्ये ग्रो केलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा जो बॅक्टेरियोफेज आहे हे कशामध्ये कल्चर केलाय तुमचा, P32 मध्ये. आणि हा बी वाला जो बॅक्टेरियोफेज आहे तो कशामध्ये केला, S35 मध्ये. क्लिअर अबाउट दॅट. आणि तुम्हाला माहिती आहे P32 कुणाला अटॅच होणार, करेक्ट करेक्ट करेक्ट, कुणाला अटॅच होणार, तुमच्या डीएनए ला. म्हणजे डीएनए वरती कोण आहे तुमचा, P32. आणि इकडे जर पाहायला गेला तुम्ही, S35 कशामध्ये असतं रे तुमचा, प्रोटीन कोटवर. कशावर असतो तुमचा, प्रोटीन कोटवर. तर इथे S35 कुठे असणार आहे बोला, हे प्रोटीन कोट झाला. म्हणजे कोण, S35. डीएनए ला आहे का, नाही. म्हणजे ए कल्चरल मीडियम, म्हणजे ए चा जो व्हायरस आहे, जो बॅक्टेरियोफेज आहे, तो कशामध्ये ग्रो केला होता मी, P32 रेडिओएक्टिव्ह एलिमेंट मध्ये. त्या कल्चर मध्ये दोन पेट्री प्लेट घेतले होते, हे बघा दोन दिसत आहेत ना, एकामध्ये P32 एकामध्ये S35. याच्यात जे ग्रो झालं त्याच्यामध्ये P32 आहे, पण P32 कुणाला अटॅच होतो, डीएनए ला. झालं का डीएनए ला. पण इकडे नाही का फक्त S35 आहे, तर कुणाला अटॅच होणार तो, प्रोटीन कोटला. कुणाला अटॅच होणार तो, प्रोटीन कोटला. तर झाला का प्रोटीन कोटला अटॅच. ओके. आता होतं काय, हे कोण आहे, आपला बिचारा ई कोलाय बॅक्टेरिया. तर हा जाऊन याला पहिले ऍडझॉर्ब होतो. ऍडझॉर्ब म्हणजे काय, हे अशा प्रकारे. ओके, ऍडझॉर्ब झाला. हा याचा जेनेटिक मटेरियल, हा काय केला की एक खड्डा करतो याला आणि याच्यामध्ये याचा जेनेटिक मटेरियल टाकतो. आता तुम्हाला माहिती आहे जेनेटिक मटेरियल काय तुमचा, P32. इथे पण सेम तसंच होणार ना. काय झाला, ऍडझॉर्ब झाला. हे जेनेटिक मटेरियल आतमध्ये गेला. पण याचे जेनेटिक मटेरियलला काही आहे का, नाहीये. याच्या कुणाला आहे, तुमच्या प्रोटीन कोटला. दॅट्स व्हॉट, S
35. मला आतापर्यंत माहित नाही, कारण हे एवढ्या मायक्रो लेवलचं आहे की डोळ्यांना बघू शकत नाही. मला आणखी नाही माहित नाही की इन्फेक्शन कशामुळे झालंय. ठीक आहे, हा कुठला झाला तुमचा इकोलाई, ह्याचा जेनेटिक मटेरियल, हा याचा जेनेटिक मटेरियल. आता त्यांनी काय केलं, सेंट्रिफ्युगेशन. काय केलं याला, सेंट्रिफ्युगेशन. Centrifugation is the process which is used by the what, a centrifugal force. आता तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही फिजिक्स मध्ये बघितलाय की एखाद्या वेळेस तुम्ही बसमध्ये बसलाय, बस जर का लेफ्ट साईडला टर्न असेल तर तुम्ही राईट साईडला फेकला जातो, दॅट इज सुडो फोर्स, इमॅजिनरी फोर्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सेंट्रिफ्यूज केल्याच्या नंतर बाळांनो, व्हायरस मोठा का बॅक्टेरिया मोठा रे? बॅक्टेरिया मोठा, बरोबर आहे की नाही? तर जसंच याच्यामध्ये मी सेंट्रिफ्यूज केला तर तुम्हाला दोन पार्ट दिसतील, एक वरचा लिक्विडियस पार्ट असतो आणि दुसरा याच्यामध्ये थोडासा जाड पार्ट असतो. हे काय नाही, जसं की तुम्ही आता एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये गढूळ पाणी घेतलंय, खूप वेळ ते गढूळ पाणी तसंच ठेवा, बरोबर आहे की नाही? तर काय होणार, ते गढूळण्यास खाली बसेल, म्हणजे डस्ट पार्टिकल खाली बसेल, जाड जाड दिसेल आणि वरती पाणी पाणी दिसेल. तसंच वरती काय, याला म्हणायचं सुपरनेटेंट. काय म्हणायचं याला? ओके, काय म्हणतो आपण याला? सुपरनेटेंट. आणि याला म्हणायचं पेलेट. पेलेट बिकॉज ऑफ व्हॉट, अ बॅक्टेरिया. का? कारण ज्या सेंट्रिफ्यूज आपण फिरवणार, बरोबर आहे का नाही, हे फिरवतोय दिसतंय का, तर जाड जाड पार्टिकल खाली जाणार, म्हणजे बॅक्टेरिया साईज मोठी आहे, हे बिचारे नाही का, हे याचे प्रोटीन कोट इकडे इकडे पळाले, बरोबर आहे की नाही? तर हे हलके आहेत, म्हणून हे सुपरनेटेंट मध्ये कोण आहे तुमचा? प्रोटीन कोट. कळालं का? काय सुपरनेटेंट मध्ये तुमचा? प्रोटीन कोट. आता इथे थोडीशी मजा बघा, हे पेलेट आहे म्हणजे कोण आहे तुमचा? बॅक्टेरिया. हे सुपरनेटेंट म्हणजे कोण? याच्यामध्ये प्रोटीन कोट. हे बघा ना, प्रोटीन कोट वेगळा झाला, म्हणजे प्रोटीन कोट हे बाहेर पडला, जेनेटिक मटेरियल तुमचा आतमध्ये गेला, दिसतंय याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सुपरनेटेंट, तर सुपरनेटेंट मध्ये फक्त कोण आहे? प्रोटीन कोट. पण इथे प्रोटीन कोटवर काहीतरी आहे का एलिमेंट? नो. कशावरती आहे? डीएनए. डीएनए घुसला कशामध्ये? बॅक्टेरियामध्ये. आणि बॅक्टेरिया कुठे गेले? पेलेटमध्ये. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार? क्लिअर का? कारण बॅक्टेरिया खाली गेले, बॅक्टेरियाच्या आतमध्ये डीएनए गेला, डीएनए वरती कोण होता? P32. इकडे जर बघितलंय तुम्ही तर काय होणार? सेम लाईक दॅट. ओके, व्हॉट इज दिस? बोलो पेलेट. काय म्हणतो आपण त्याला? पेलेट. अँड व्हॉट इज दिस? सुपरनेटेंट. सुपरनेटेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोण आहे? प्रोटीन कोट. पण तुम्हाला माहिती आहे इथे बी एक्सपेरिमेंट मध्ये का प्रोटीन कोटला रेडिएक्टिव्ह लागून आहे का डीएनए ला? येस, ऑब्विसली प्रोटीन कोटला. आतमध्ये कोण घुसला? डीएनए. म्हणजे काही रेडिएक्टिव्ह घुसला का मध्ये? नाही. म्हणजे हे जे बॅक्टेरियाज आहेत याच्यामध्ये काय तुम्हाला रेडिएक्टिव्ह एलिमेंट बघायला मिळणार नाही. हे कशामध्ये मिळेल? याच्यामध्ये. म्हणजे काय? S35. म्हणजे याच्यावरनं एक्झॅक्टली आपण काय कन्क्लूड केलं की हा जो व्हायरस आहे, या व्हायरसमध्ये डीएनए प्रोटीन कोट होता, पण एक्झॅक्टली आतमध्ये कोण घुसला हे आम्हाला माहिती होतं का? नाही. त्या एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही काय केलंय की दोन वेगळे कल्चर घेतले, एकामध्ये P32 जे की डीएनए ला अटॅच होणार आणि एकामध्ये काय S35 जो प्रोटीन कोटला अटॅच होणार. पॉसिबिलिटी दोन आहेत, एक तर प्रोटीन कोट घुसून बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करेल किंवा डीएनए करेल. मला माहिती आहे का? नाही. मग मी सिंपली काय केलं की एका ठिकाणी जो प्रोटीन कोटला S35 लागला त्याला इन्फेक्ट करायला लावलं, इन्फेक्शनची प्रोसेस सेम आहे, आणि त्याच्यानंतर नाही का एका ठिकाणी काय डीएनए ला अटॅच केलं आणि त्याला इन्फेक्ट करायला लावलं. आता काहीतरी इन्फेक्शन झालं असेल ना, मला माहिती आहे का? नाही. मग कुछ तो घुसा इंदर प्रोटीन कोट घुसा या फिर डीएनए घुसा, हे आपल्याला माहिती आहे का? नाही. पण मला हे माहिती होतं की डीएनए ला P32 आहे. जर का समजा हे बॅक्टेरिया इथे तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये P32 मिळालं, याचा अर्थ काय की डीएनए घुसला कशामध्ये? बॅक्टेरियामध्ये, ना की प्रोटीन कोट. इकडे पण आपल्याला प्रूफ झालं काय की जर काही ते डीएनए मध्ये घुसला, हे तुमचा सुपरनेटेंट मध्ये कोण आहे? तुमचा प्रोटीन कोट आहे. कळालं का? सुपरनेटेंट मध्ये कोण आहे तुमचा? इट्स अ प्रोटीन कोट. तर या प्रोटीन कोट मध्ये तुम्हाला काही दिसलंय का? S35 वगैरे? यस, कारण प्रोटीन कोटला S35 होतं म्हणून हे वरती झालं. पेलेट मध्ये नो रेडिएक्टिव्ह, नो रेडिएक्टिव्ह. ठीक आहे, म्हणजे याच्यावरनं काय डिस्क्राईब झालं की डीएनए इज व्हॉट? अ रिस्पॉन्सिबल फॉर इन्फेक्शन टू द व्हॉट?
ई कोलाय. म्हणजे T2 फेजचा कोण इन्फेक्ट केलाय? बोला मला. डीएनए इन्फेक्ट केलाय. कोण केलाय? डीएनए इन्फेक्ट केला. आता व्हॉट इज मीन बाय ट्रान्सडक्शन? तर बाळांनो, हर्षन चेसचा एक्सपेरिमेंटच त्याच्यावरती होता. कशावरती होता सांगा मला? ट्रान्सडक्शन. आता समजलं का ट्रान्सडक्शन काय? नाही. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? हे बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया जी जर का डीएनए ट्रान्सफर होत होतं, ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता इथे कशात होतंय? व्हायरस टू बॅक्टेरिया होतंय ना. कशावर होतंय? व्हायरस टू बॅक्टेरिया होतंय. म्हणजेच काय झालं बाळांनो? बोला, व्हॉट इज दिस? काय म्हणायचं? व्हेन द जेनेटिक मटेरियल transfer from virus to bacteria is called, क्या बोलेंगे? is called. क्या बोलेंगे? is called. क्या बोलेंगे? बोला, काय म्हणायचं? ट्रान्सडक्शन फेनॉमेना. सो ट्रान्सडक्शन कुणी केलं होतं? हर्षन चेसने. ट्रान्सफॉर्मेशन कुणी होतं? ग्रिफिथने. एव्हरी मॅक्लोड मॅककार्टीने काय होतं की बायोमॉलिक्युल्स काढले, प्रत्येक बायोमॉलिक्युल मारलं, बाबा हे होतं का, हे होतं का, हे होतं का, कळलं का? कशाने झालं लास्टला? डीएनए. तर हे तिन्ही एक्सपेरिमेंट एक वेळेस नाही का, परत व्हिडिओ रिवाइज करा, बघा. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्टली डीएनए का असतं, डीएनए कुठे असतो, कसा एक्सप्रेस होतो, एटी जीसी सीटी काय आहे ते आपण बघूया. व्हॉट इज प्युरिन्स, व्हॉट इज पायरिमिडिन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा, ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथे स्टॉप करूयात आणि नेक्स्ट लेक्चरला भेटूया फॉर व्हॉट? डीएनए. तोपर्यंत बघत राहा डीसी जनता. ओके, फाईन, थँक्यू.